हॅलो. चला, नमस्कार मित्रांनो. आज मी पुन्हा तुमच्यासाठी संभाव्य अभ्यासक्रमाच्या या सिरीजमध्ये जनरल स्टडीज चौथा पेपर जो अपेक्षित सिलेबसनुसार आपण कंटिन्यूअस करतो आहे त्यातलं चौथं लेक्चर घेऊन मी तुमच्या पुढे पुन्हा प्रस्तुत झालेलो. यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे असं माझं मत आहे पर्सनली. कारण याचे हेडिंग आपण दिलेलं सिव्हिल सेवांसाठी अभिरुची आणि मूलभूत मूल्य. याचा अर्थ असा होतो की सिव्हिल सेवा कोणीही देऊ शकत नाही किंवा करेजियस व्यक्तीचं हे काम आहे असं म्हटलं जातं. तर सामान्यतः आयोग तुमच्यामध्ये बेसिकली या सेवांसाठी असलेलं पोटेन्शियल आणि खरोखर तुम्ही या सेवांमध्ये जाण्याची तुमची अभिलाषा आहे का, की फक्त आपण नोकरीसाठी या सेवांमध्ये जातो आहे, या संबंधातलं तुमचं अध्ययन करण्याच्या दृष्टिकोनातून या सिलेबसला या ठिकाणी मला असं वाटते की संभाव्य अभ्यासक्रम जो येईल पुढे राज्यसेवेच्या संबंधातला, तर त्या ठिकाणी या सी नंबरचा जो टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा समावेश सिलेबसमध्ये शासन आयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हे बाकीत जे आहे ते मी UPSCच्या सिलेबसच्या अनुषंगाने करतो आहे आणि मागच्या प्रिव्हियस इयर्समध्ये UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनी जितके प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेली आहे तर मॅक्झिमम या पोर्शनवरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले आहे. आता ए सेक्शनमध्ये सुद्धा आपण याची चर्चा केलेली आहे बऱ्यापैकी, परंतु ए सेक्शनमध्ये चर्चा करत असताना मूल्य आणि नीतिशास्त्राच्या संबंधातले ते जनरल कन्सेप्ट आहे जे सामान्य विषयाचे सामान्य अध्ययनासंबंधातले एक सामान्य कन्सेप्ट म्हणून किंवा संकल्पना म्हणून आपण त्यांचा विचार करू शकतो. हा सी नंबरचा जो टॉपिक आहे या सिरीजमधला, याचा अर्थ किंवा याचं हेडिंग याचं शीर्षक आपण जे देतो आहे तर ते बेसिकली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणारे लोक किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करणाऱ्या लोकांमध्ये अशा पद्धतीच्या फंडामेंटल व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर एथिकल व्हॅल्यूजचा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आणि कशा कशा पद्धतीनं विकसनशील आणि विकसित प्रक्रियेचं एक्झामिन करायचं, या दृष्टिकोनातून या पद्धतीच्या सिलेबसची अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे हा मुद्दा क्लिअर झाला की रिपीट कोण्या ठिकाणी आणि हा जो तिसऱ्यामध्ये मुद्दा झालेला आहे तो रिपीट नाही आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्या पहिलेचे जे आपण हेच मुद्दे तिकडे पण टाकलेले आहे, काही नवीन मुद्दे याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे. तर मी जसं बोललो की ते जनरल अप्रिसिएशन किंवा कॉमन कन्सेप्ट आहे आणि या ठिकाणी हे जे मुद्दे अंतर्भूत केले गेलेले आहे ते बेसिकली सिव्हिल सेवेमध्ये जाणारी जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या मूल्यांचा समावेश असला पाहिजे, त्याच्या पर्सनॅलिटीचा तो भाग असला पाहिजे असं आयोगाला म्हणायचं आहे किंवा असं आयोगाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता याचा अर्थ असा होतो, पहिला मुद्दा हा मी या ठिकाणी क्लिअर करतो. सेकंड थिंग या ठिकाणी अशी आहे की जे मूल्य किंवा जे मुद्दे आपण मागच्या वेळेस घेतलेले होते, मग बाबा त्या मुद्द्यांमध्ये आणि या मुद्द्यांमध्ये फरक काय आहे, तर फरक हा आहे की या सिलेबसमध्ये उपस्थित असलेले जेवढे काही मुद्दे आहे तर त्याचा प्रशासकीय सेवेमध्ये कसा वापर तुम्ही करणार आणि हे सगळे वस्तुनिष्ठ मूल्य किंवा या पद्धतीचे मूलभूत मूल्य तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नसेल तर प्रशासनाचा बट्ट्याबोळ कसा होऊ शकतो अशी एक भीती वजा एक अपेक्षा तुमच्याकडनं आयोगाला होती आणि त्यामुळं हा सिलेबस या ठिकाणी अंतर्भूत करण्याची शक्यता आहे असं नाकारता येऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निष्पक्षता. आपण याच्यामध्ये एक मूलभूत मूल्य टाकलं आहे की जे सिव्हिल सेवकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये तहसीलदार आहे किंवा डेप्युटी कलेक्टर आहे, अशा सिच्युएशनमध्ये संबंधित देशाच्या, संबंधित राज्याच्या, संबंधित जिल्ह्याच्या समस्यांचं आकलन करत असताना एक निष्पक्ष दृष्टिकोन आपल्या पर्सनॅलिटीचा भाग असला पाहिजे. अन्यथा पार्शॅलिटीच्या आधारावर कमजोर किंवा अशा पद्धतीच्या आणि अशक्त वर्गांच्या प्रती आपला दृष्टिकोन बायस जर असेल तर त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्यायाची जी बैठक संविधानाने सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांना
आणि त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी आपण 51 मध्ये स्वीकारलेली ही आचारसंहिता प्लस नागरिक संहिता याचा अधिकाऱ्यांच्या वागणुकीच्या किंवा अधिकाऱ्यांच्या निष्पक्षतेच्या अभावापायी जो आहे बट्ट्याबोळ होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने ह्या मूल्याचा अंतर्भाव आता याच्यावरचे येणारे प्रश्न कसे हो तर प्रशासकीय दृष्टिकोनातून या प्रश्नांचं आकलन आणि त्याच्यानंतर तुमच्याकडनं इंटरप्रिटेशन अपेक्षित आहे। पहिली गोष्ट इम्पार्शियलिटीच्या नंतर ऑब्जेक्टिव्हिटी किंवा वस्तुनिष्ठता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। निष्पक्षता असेल तर ऑब्जेक्टिव्हिटी आपोआप त्याचा पाठलाग करत येईल, कारण याला ऑब्जेक्टिव्हिटी म्हणत असताना संबंधित जिल्ह्याचा अधिकारी म्हणून तुमच्याकडे काही जर एखादा त्या क्षेत्रातली घटना घडत असेल ती दुर्भाग्यपूर्ण असू शकते किंवा अनेक प्रकारचे वादविवाद काम करत असताना तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल फील्डवर जाता तेव्हा बऱ्याचशा पद्धती समस्येच्या संबंधांमध्ये घटनाक्रमांच्या बाबतीत तुमच्या पुढे एक आव्हानात्मक एक आव्हान तुमच्या पुढे उभं करतात। अशा सिच्युएशनमध्ये वस्तुनिष्ठ राहून तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता कशी निर्माण करता येईल किंवा कोणत्याही पद्धतीचा बायसनेस न वापरता ऑब्जेक्टिव्ह राहून तुम्हाला वस्तुनिष्ठ निर्णय कसा द्यायचा किंवा वस्तुनिष्ठ निर्णयाकडे कसं पोहोचायचं तर या संबंधातला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा लोकसेवेप्रती समर्पण। या बाबतीत हा विषय लक्षात घ्यायचा आपल्याला की मी जसं बोललो पहिल्यांदा की तुम्ही नोकरीसाठी जाता आहे की तुमचा पॅशन आहे या सेवांमध्ये जाऊन काम करण्याचा, या सगळ्या गोष्टी तुमच्या मेन्समध्ये त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आयोगाकडून तपासल्या जातात आणि खरोखर तुम्ही जर या सेवांमध्ये जाण्यासाठी आतुर असाल, तुम्ही सुरुवातीपासून समर्पणाची भावना या कार्याप्रती जर तुम्ही ठेवत असाल तर अशा पद्धतीच्या पर्सनॅलिटीमध्ये ते गुणधर्म झळकतात आणि आयोगाला तुम्हाला सांगावं लागत नाही। जसं बरेचदा तुम्हाला प्रश्न विचारले जातात की तुम्ही एका IT कंपनीमध्ये 5 लाखाच्या पगारावर आहे, परंतु ती नोकरी सोडून तुम्ही या ठिकाणी जे आहे तहसीलदार होणे किंवा डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी कशासाठी आले। अशा सिच्युएशनमध्ये लोक फार विचित्र पद्धतीची प्रश्नांची आणि हा कॉमन प्रश्न आहे जो UPSC पासून अगदी पोलीस भरती किंवा अन्य कुठल्याही ज्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू लागत असेल तर त्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारला जातो। अशा सिच्युएशनमध्ये सामान्यतः समर्पण ही भावना जर त्या सेवकामध्ये असेल तर मग पॅनल काय बघतं तुमच्यामध्ये। याचा अर्थ असा नाही की 5 लाख रुपयाची नोकरी सोडून तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून एक सेफ्टी किंवा सिक्युरिटीच्या कन्सर्न मेजर्समध्ये या सेवांमध्ये येता, कारण तिथे 5 लाख रुपये जरी पगार भेटत असला तुम्हाला तरीसुद्धा त्या ठिकाणी कंपनीला तुम्ही जोपर्यंत 5 कोटी रुपये कमवून देता तोपर्यंतच तुमची त्या ठिकाणी काय केली जाते, गय केली जाते आणि ज्या दिवशी तुम्ही 5 कोटी रुपये त्या कंपनीला कमवून देण्यामध्ये अयशस्वी ठरता त्या दिवशी सरळ तुम्हाला कंपनी रिझाईन करायला लावते। आता काही लोक या मनस्तापातून किंवा या भावनेतनं सुद्धा या सेवांकडे वळतात। आता या ठिकाणी समर्पण आणि समर्पण भावनेने येणारे लोक आणि अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून येणारे लोक यांच्यामध्ये बेसिक फरक तुम्हाला पॅनलमध्ये जे इंटरव्ह्यूवर बसलेले आहेत त्यांना सांगण्याची गरज पडत नाही। ते लोक खूप एक्सपिरियन्सेस असतात, त्याच्यामुळे ते ओळखू शकतात। त्यामुळे समर्पण खरोखर या अभ्यासाच्या संबंधात आणि खरोखर हा तुमचा सिव्हिल सेवेमध्ये जाण्याचा जर पॅशन असेल तर तो तुम्हाला आणावा लागत नाही, तो आपसुकच येतो। चौथा मुद्दा या सिरीजमध्ये आपण या सिलेबसच्या अंतर्गत टाकला अशक्त वर्गांप्रती सहानुभूती, सिम्पॅथी। तर सामान्यतः या देशामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची भूमिका आपण संवैधानिक मूलभूत अधिकाराच्या नागरी संहितेतून जे स्वीकारलेली होती याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्रस्थापित करणे, अल्टिमेटली प्रशासन लोकतंत्राच्या या प्रक्रियेमध्ये लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी काम करत असताना सर्वसमावेशक विकासाची जी संकल्पना संविधानाने घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासक या नात्याने अशक्त वर्गांची जी सहानुभूती किंवा अशक्त वर्गांच्या ज्या समस्या आहे, आता अशक्त वर्ग कोणता हो, आर्थिक अशक्त, त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सुद्धा अशक्त, त्यानंतर सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अशक्त,
त्यानंतर काही समाज आपला जंगलांमध्ये राहणारा आदिवासी जो बांधव आहे, तर त्यांच्या जीवनाप्रतीचं आणि तुम्हाला सहानुभूती किंवा त्यांच्या जीवनामध्ये उपस्थित असलेले जेवढे काही अभाव आहे त्या अभावाच्या प्रती आणि त्यांना मुख्य धारेमध्ये आणि देशाच्या कसं समाविष्ट करता येईल, आता ही सहानुभूती असल्याशिवाय त्यांना मुख्य धारेमध्ये समाविष्ट करण्याइतकी वस्तुनिष्ठता किंवा निष्पक्षता अधिकाऱ्यामध्ये असली पाहिजे, तेव्हाच तो प्रॉपर ठिकाणी प्रॉपर समस्यांचं निराकरण करण्याच्या संबंधात एक वेगळ्या पद्धतीचा कॉम्पॅक्ट प्रोग्राम किंवा निष्कर्षाप्रती तो पोहोचू शकतो आणि त्या लोकांसाठी काय प्रशासनाच्या माध्यमातून मदत करता येऊ शकते याबद्दलची शिफारस सरकारकडे किंवा अन्य स्रोतांकडे तो त्याच्या अधिकाराचा वापर करून करू शकते। किती महत्त्वाचा मुद्दा आहे। जसं मी पहिल्यांदाच बोललो की सिव्हिल सेवकांसाठी ही संहिता आहे। जेवढे मुद्दे या सीरीजमध्ये मी घेऊन आलेलो आहे, असं समजा या परीक्षेची तयारी करत असलेल्या लोकांनी की ही तुमच्यासाठी सिव्हिल सोसायटीची एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ज्याला आपण संहिता म्हणतो, इट्स ॲन चार्टर फॉर द सिव्हिल सर्वंट्स। त्यामुळे या मुद्द्यावरचे प्रश्नसुद्धा तुम्हाला तितक्याच ताकदीने उत्तरासहित एकदम व्यवस्थित लिहायचे आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या मुद्द्यांना समजून घ्यायचं आहे। इन शॉर्ट मी या ठिकाणी समजावून देत आहे तुम्हाला। येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मी तुम्ही विचारणा केल्यास माझं जे मटेरियल आहे यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून टाकणार आहे, तर तेव्हा तुम्हाला याचे कंटेंट माहीत पडतील आणि मी जवळपास 150 प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत आलेल्या किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चनची एक लिस्ट तुमच्यासाठी तयार करून ठेवलेली आहे। तर या संबंधातले प्रश्न कसे असतात, तर मी जेव्हा याचं अध्ययन केलं आणि तुमच्यासाठी 150 प्रश्नांची जी एक पूर्ण नोट्स तयार करून ठेवलेली आहे, त्यामध्ये मला अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की या संपूर्ण सिलेबसमधला हा हार्ट ऑफ द सिलेबस आहे ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सिव्हिल सर्व्हिसेस। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्यापेक्षा कमजोर प्रत्येक बाबीनी आपल्यापेक्षा कमजोर असलेला जोही वर्ग समाजातला असेल तर त्याच्याप्रती एक सिम्पॅथॅटिक भावना असणे, कारण तुम्हाला सहानुभूती असल्याशिवाय समोरच्याच्या जीवनामध्ये अभावग्रस्तता, त्याच्या जीवनात असलेल्या समस्या आणि त्याचं निराकरण करत असताना येणाऱ्या अडचणी काय काय होत्या किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कुठे सुधारणा करता येऊ शकतात, तर याबद्दलचे निर्णय घेत असताना तुम्ही एका चांगल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकता आणि संबंधित वर्गाच्या जीवनातले हे अभाव दुरुस्त करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी तुमच्या टॅलेंटचा, तुमच्या माहितीचा, तुमच्या कार्यकुशलतेचा त्याच्यानंतर तुमच्या विश्लेषणात्मक क्षमतेचा आणि सहानुभूतीच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या जीवनात जो प्रवेश केलेला आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून, तर त्याचं यथोचित उच्चाटन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे आयोगाला असं वाटतं की हा मुद्दा याच्यामध्ये समाविष्ट करावा। त्यानंतर सहिष्णुता आणि संवेदना हा सुद्धा आता सहानुभूतीशी जुळत असलेला मुद्दा, मिळता जुळता मुद्दा आहे। तर सामान्यतः सहानुभूती म्हणजे सिम्पॅथी होते, संवेदना म्हणजे सेन्सिटिव्हिटी होते। हा फरक लक्षात घ्यायचा पहिल्यांदा। आता येणाऱ्या परीक्षेमध्ये असेच शब्दांचे जे टर्मिनॉलॉजीचे किंवा डेफिनेशनल वर्डिंगचे जे तुम्हाला डिफरन्सेस आहे, अगदी त्या पद्धतीचा बेसिक डेफिनेशनल वर्डिंगमध्ये असलेला डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। जसं मी वरती बोललो, आता याच्यासाठी इंग्रजी शब्दावलीचा तुम्हाला सहारा घेणे सर्वात महत्त्वाचं ठरेल। जसं मी म्हटलं, सहानुभूती याला सिम्पॅथी म्हणतात। आता सिम्पॅथी म्हणजे हा दया भावनेतून आलेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे समोरच्याच्या जीवनामध्ये उपस्थित असलेल्या काही समस्या पाहून तुम्हाला कुठेतरी वाईट वाटलं आणि त्याच्या जीवनातल्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी पद्धतीचा थोडासा प्रयत्न का होईना आपण करू शकू, याला म्हणतात सहानुभूती। परंतु संवेदनेचं तसं नसतं। संवेदना ही तुमच्या गुणसूत्रामध्येच उपस्थित असली पाहिजे, याला सेन्सिटिव्हिटी म्हटलं जातं। याचा अर्थ रूप आणि गुणधर्म हे जसे गुणसूत्रांचा महत्त्वपूर्ण भाग आहे, तर गुणसूत्रांचं निरूपण झाल्याबरोबरच तुमच्या प्रकृतीमध्ये किंवा तुमच्या स्वभावामध्ये संवेदना हा गुणधर्म, ज्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण, तो तुम्ही बाय बर्थ घेऊन येता, त्याला आणावं लागत नाही। सर्वात महत्त्वाचा फरक सहानुभूती आणि संवेदना या शब्दांमध्ये हाच आहे। मी पहिले बोललो की प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचे येईल, व्हॉट इज द डिफरन्सेस बिटवीन सिम्पॅथी अँड सेन्सिटिव्हिटी।
असेच प्रश्न तुम्हाला UPSCच्या आयोगाने आत्तापर्यंत 2012 पासून तर 2022 पर्यंत विचारलेली आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये जेवढ्या मी टर्म्स टाकलेल्या आहे त्या वाटतात तुम्हाला समान आहे। जसं सहानुभूती आणि संवेदना तुम्हाला वाटत असेल एकच प्रकारची आणि तुम्हाला ज्या टर्म आहे, परंतु यामध्ये जसं आता मी या ठिकाणी फरक सांगितला तुम्हाला, तो फरक बेसिकली सर्वात महत्त्वाचा फरक आहे। तसंच प्रक्रिया किंवा प्रक्रम आपण जिओग्राफीमध्ये वाचतो, तुम्हाला सायकल ऑफ इरोजन त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये येईल। आता पुन्हा सायकल ऑफ इरोजन जो जिओमॉर्फॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये किंवा फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडियामध्ये तुम्ही सॉईल वाचता, भारताच्या सॉईल्स म्हणजे भारताच्या मृदा, भारताची माती ज्याला म्हटलं जातं। सामान्यतः या प्रक्रियेमध्ये या दोन प्रश्नांची उत्तर या ठिकाणी कसा फरक असतो मी सांगतोय तुम्हाला टर्मिनॉलॉजीमध्ये। आता सर्वात महत्त्वाचं आहे मृदेची परिभाषा, त्याच्यानंतर दुसरा सेगमेंट येतो त्याच्यामध्ये की मृदेचं अपरदन किंवा मातीच्या समस्या काय आहे। तर अपरदन, सॉईल इरोजन, गली इरोजन या पद्धतीच्या अपक्षयन, अपवहन, पवनतंत्राच्या द्वारे वाहून नेलेली मृदा म्हणजे याला अपवहन म्हणतो आपण। तर इरोजनल जे क्वाजेस आहे मग ते प्राकृतिक असतील ते कृत्रिम असतील या संबंधातला हा विषय आहे आणि हा तुम्हाला अभ्यासाला आहेच आहे, पहिली होता आताही आहे। आता परीक्षा जरी वर्णात्मक झालेली असली तरी आता यामध्ये दोन पद्धतीचे प्रश्न आहे। सॉईल प्रक्रियेच्या द्वारे निर्माण होते, इट्स अँड प्रोसेस, बरोबर। 1 मिलीमीटर माती पैदा व्हायसाठी जवळपास 100 वर्ष लागतात, म्हणजे काय ही प्रोसेस लॉंग टर्म प्रोसेस आहे, बरोबर। आता याच्यामध्ये मृदेचा विचार करत असताना याच्यामध्ये हवा असतं, पाणी असतं, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असतं आणि तो भूपृष्ठाचा वरचा पावडर सदृश्य भाग असतो, याला आपण काय म्हणतो सॉईल। आता या सॉईलचं अपरदन किंवा इरोजन कोणत्या माध्यमातून होते हो, याला म्हणतो आपण प्रक्रम। प्रक्रमचा अर्थ काय होतो, एक कंटिन्युअस सिलसिला, एक कंटिन्युअस सिरीज, म्हणजे या प्रक्रमाची सुरुवात होते, याला आपण कमिन्समेंट म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि प्रक्रियेला आपण प्रोसेस म्हणतो। तर प्रोसेस आणि कमिन्समेंट या दोन शब्दांमध्ये हा बेसिक डिफरन्स आहे। तर प्रक्रिया ही फार हळूवार संथ गतीने होते, परंतु प्रक्रम हा एकदम फास्ट, आणि हा जर सुरुवात झाला तर तो थांबत नाही, है ना। म्हणजे माती जर 50 क्विंटल निर्माण होत असेल तर या ठिकाणी जर 20 क्विंटल मातीचं अपरदन होत असेल तर आपण याला सॉईल बजेट नियंत्रणात आहे किंवा संतुलनात आहे असं म्हणतो। परंतु मातीची निर्मिती 50 क्विंटल आहे आणि अपरदनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून मातीचं नुकसान किंवा मृदेचं नुकसान जर 70 क्विंटल होत असेल तर याला आपण काय म्हणतो, संतुलन बिघडलं आणि माती सॉईल इरोज झाली, याला सॉईल इरोजन म्हणतात। त्याचा अर्थ काय, सॉईल इरोजन प्रक्रमाच्या माध्यमातून होतं, कमिन्समेंटच्या माध्यमातून होतं, तर सॉईलची निर्मिती ही प्रोसेसनी होते। मग तुम्हाला विचारेल व्हॉट इज द डिफरन्सेस बिटवीन प्रोसेस अँड कमिन्समेंट ऑफ सॉईल। आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, मातीची निर्मिती पण त्यांनी विचारली आणि मातीच्या अपरदनाची प्रक्रियासुद्धा त्यांनी विचारली। अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये जे सारखे टर्म्स आहे, परंतु त्याच्यामध्ये जो बेसिक डिफरन्स आहे तो तुम्हाला आत्ता येणारा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये अगदी बेसिकली यामध्ये फरक करण्याची गरज आहे मित्रांनो। आणि म्हणून सहानुभूती आणि संवेदना या दोन गोष्टींमध्ये फरक आहे। सहानुभूती बाह्य घटकांचा अध्ययन करून समस्यांकडे बघून तुम्ही थोडंफार तुमच्याकडनं जेवढी मदत होते तेवढ्या करण्यासाठी पुन्हा घरी गेले आपण तो घटनाक्रम विसरलो। परंतु संवेदनेचं तसं नाही आहे। संवेदनेचा अर्थ सेन्सिटिव्हिटी होते, यालाच आपण इमोशनल कोशंट म्हणतो, आणि तो बाय बर्थ येतो। आणि याच कारणास्तव लोकांना असं वाटतं की मेन्स आणि प्रिलिमिनरीमध्ये सुद्धा तुम्हाला नॉलेज विचारतो, लोक इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ज्या नॉलेज घेऊन जातात, ॲक्च्युअल या ठिकाणी प्रोपोर्शन हा वेगळा होतो। सीसॅट आणि त्याच्यानंतर मेन्सची एक्झाम जी आहे तुमची, त्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजची टेस्ट झाली, याला आपण IQ किंवा इंटेलिजंट कोशंट म्हणतो। या ठिकाणी तुमचा 80% पोर्शन असतो, परंतु 20% तुमचा जो आहे इमोशनल क्वेश्चन म्हणून आता नव्याने एसेचा सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये ॲड केला गेलेला आहे। तर एसेचा सब्जेक्ट या सिलेबसमध्ये ॲड करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की तुमचा इमोशनल क्वेश्चन चेक करणे।
पहिल्या सिलेबसमध्ये हा पार्ट नव्हता, तुमची फक्त इंटेलिजंट क्वेश्चनचं चेकआउट व्हायचं. परंतु या नवीन सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये यांनी जो आता एसएचा पेपर नव्याने ॲड केलेला आहे, याचा अर्थ असा आहे की हे तुमचं आता इमोशनल क्वेश्चन प्लस इंटेलिजंट क्वेश्चन अशी 100%ची त्यानं एक्झाम घेणार आहे. दुसरं महत्त्वाचं, बऱ्याचशा लोकांना इंटरव्ह्यूमध्ये जात असताना हे लोक करंट इव्हेंट्स किंवा या सगळ्या गोष्टी करून जातात. इंटरव्ह्यूला जात असताना या गोष्टी बिलकुल करायच्या नाही. 75% क्वेश्चन तुमचे फक्त बायोडेटावर असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, 25% क्वेश्चन्सच फक्त तुम्हाला ज्या आजूबाजूची विचारले जातील आणि त्याहीमध्ये जवळपास तुमच्या इमोशनल क्वेश्चनवर आधारित असलेल्या प्रश्नांची चर्चा आयोग तुमच्याकडनं करते. म्हणजे जेणेकरून तुमचा इमोशनल क्वेश्चन किंवा संवेदनशीलता कॅन्डिडेटची किती आहे या आधारावरती त्यांचं परीक्षण करण्याचं यांना ध्येय असतं तुमच्या पर्सनॅलिटीतनं. आणि अशा पद्धतीनं हा विषय तुम्हाला हाताळायला पाहिजे. तर सहिष्णुता आणि संवेदनशीलता किंवा संवेदना हा या ठिकाणी कंपोजिट विषय घेतलेला आपण. सहिष्णुतेचा अर्थ सहनशीलता होतो, परंतु अलीकडे ज्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये किंवा राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला सेन्सिटिव्हिटीचा वापर करून सहनशीलतेचं या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांना लोकांनी किती दगडं मारलेत हो, काय काय आपण पोलिसांचे हातं काय तोडलेत लोकांनी. आपल्यासाठी रस्त्यावर होते ना ते, परंतु पोलिसांनी आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर जो आहे तो असहिष्णुतेने केला नाही. समजा जर पोलिसांनी त्या कालावधीमध्ये आपलं वागणं किंवा आपली वागण्याची पद्धत असहिष्णू ठेवली असती, तर तुम्ही इमॅजिन करू शकता मित्रांनो की या देशाचं काय झालं असतं. 138 कोटी पॉप्युलेशन असलेल्या या देशामध्ये मरणाऱ्यांची संख्या आपण निग्लिजिबल यांना सांगतोय सरकारी आकड्यांच्या नुसार. ब्राझीलकडे बघा तुम्ही, तर हा आपल्या सहिष्णुतेच्याच लक्षणातून उत्पन्न झालेली ही परिस्थिती होती. लोकांनी संयम पाळला. काही असामाजिक तत्त्व त्याच्यामध्ये असतील, परंतु सगळेच लोक अशा पद्धतीचं असं मला म्हणायचं नाही. प्रशासनाच्या या कार्यभूमिकेवरती लोकांनी पोलिसांचे किंवा अधिकाऱ्यांचे सत्कार पण केले. हे एक वेगळं चित्र आपण त्या काळामध्ये पाहिलं. याचा अर्थ काय होतो की सहनशीलता समाजाने सोडली नाही, सहनशीलता नागरिकांनी सोडली नाही, सहनशीलता प्रशासनामध्ये काम करत असलेल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सोडली नाही. याचा अर्थ काय की कोरोना काळामध्ये उपस्थित असलेली जी काही परिस्थिती होती त्याच्याबद्दलची संवेदना त्या अधिकाऱ्यांमध्ये असल्यामुळे त्यांनी असहिष्णू वर्तन तुमच्या सोबत केलेलं नाही. तर अशा पद्धतीची यंत्रणा सरकारला पाहिजे आहे आयोगाच्या माध्यमातून. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये या प्रशासनिक मूल्यांची जाणीव आणि या प्रशासनिक मूल्यांच्या प्रती अशा पद्धतीचं जे आहे एक महत्त्वपूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या संबंधात असलेलं मेकॅनिझम असलं पाहिजे असं आयोगाला वाटतं. आणि म्हणून हे सिव्हिल सेवा आणि सिव्हिल सेवकांसाठी अभिरुचीच्या सहित असलेलं मूलभूत मूल्याचं प्रकरण आहे. यानंतर या सगळ्याच गोष्टींवरती हे सगळे जेवढे काही मुद्दे आपण वरती आणि त्याचं विश्लेषण मी आता या पद्धतीनं केलं, तर या सर्वांचा शेवट होतो सत्यनिष्ठा आणि स्वनियंत्रण. छोटे छोटे मुद्दे आहे, त्याचेच अस्पेक्ट आहे आणि त्याच अस्पेक्टच्या माध्यम फक्त तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन चेंज करायचे आहे. ज्यावेळी माझ्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला जे काही मटेरियल हवं असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला कंपोजिट करून देणार. तर अशा सिच्युएशनमध्ये हे जेवढे काही मुद्दे आपण वरचे बघितलेले आहे त्या सर्वांचं या ठिकाणी सत्यनिष्ठा आणि स्वनियंत्रण या 2 मुद्द्यांमध्ये आपण कन्क्लुझिव्हली आणि म्हणून ते मुद्दे मी खाली टाकलेले आहेत. आशा करतो या सिरीजमधला हा 4था व्हिडिओसुद्धा तुम्हाला मित्रांनो म्हणजे आवडेल. त्याच पद्धतीने उद्या 17 जुलै 2022 या दिवशी UPSC 2023च्या बाबतीत UPSC मेंटॉर शैलेश सर आणि मी स्वतः 15-20 मिनटाचं माझं या ठिकाणी एक 10 वाजताच्या सेमिनारमध्ये एक लेक्चर आहे. तर या संबंधात तुम्हाला जर काही विचारणा करायच्या असल्यास कॉन्टॅक्ट नंबर मी शेवटी याच्यामध्ये येतील तुम्हाला. आणि या क्लिप्समध्ये 17 जुलैच्या 2022 रोजी UPSCच्या बाबतीत यशोदीप IAS अकॅडमी KL कॉलेज रामपुरी कॅम्प ब्रँचला तुम्ही विजिट करून 17 जुलैच्या पूर्वी आपली सीट बुक करून ठेवा. त्या ठिकाणी मी पर्सनली तुमच्याशी चर्चा करेल आणि राज्यसेवेच्या बाबतीतसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्पेशली चर्चा करता येईल. तर मित्रांनो आशा करतो
की तुम्ही व्हिडिओला पुन्हा आतापर्यंत जो प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने पुन्हा प्रतिसाद देणार, भरभरून लाईक देणार, भरभरून कॉमेंट्स टाकणार आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्याशी मी चर्चा करण्यासाठी तयार होईल आणि त्या पद्धतीने ही सिरीज आपण पुढे नेऊ. तुमच्या सहकार्याची अपेक्षित आहे. थँक्यू.